काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? नमस्कार. मी अतुल नामदेव भगत, पनवेल. माझी गाडी राजा आणि तानाजी, श्री स्वामी समर्थ प्रसन्न, श्री गणेश प्रसन्न, कुमारी क्रिशा अतुल शेठ भगत धाकटा कांदा या नावाने पळते आणि आम्ही घरचीच गाडी पळवतो, घरचा साज. आणि जेव्हापासून मुंबईला आले तेव्हापासून अजूनपर्यंत एक पण गुलाल गेला नाही आमच्या गाडीचा. जाईल त्या मैदानात गुलाल घेऊनच गाडी घरी जाते आणि आम्ही दोन्ही साईडनी घरची गाडी पळवतो. बघा मित्रांनो, आज घरचा साज बघायला मिळालेला आहे आणि लवकरात लवकर मैदानामध्ये घरचा साज कधी बघायला मिळत नाही आहे. कारण खूप असे महादेवाचे नंदी आहेत आणि मालक आहेत, कारण ते घरचा साज पळवत नाही. पण एकमेव मालक आज बघायला मिळाले, की घरचा साज नेहमी बघायला मिळतोय. दादा काय सांगाल? आज या गुलालाबद्दल काय सांगाल? बैलांनी आज आम्ही उमरवेळा माझा मित्र सोमनाथ शेठ ज्यांनी मैदान भरवला त्याच्या आग्रा खातीर आलो. आम्ही पनवेलवरून लांबून आलो. बैलाने आमची इज्जत ठेवली आणि आम्हाला गुलाल मिळाला. चित्रा बताशाबरोबर आमची शर्यत झाली आणि चांगल्या अंतराने आम्हाला गुलाल मिळाला. अ, दादा सर्वप्रथम तुमची ओळख सांगा आणि व्यवसाय सांगा. कारण या असं काहीच नाही आहे. मी अतुल नामदेव भगत, राहणार धाकटा खांदा, पनवेल. मी व्यवसायाने बिल्डर आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत माझी नगरसेविका माझी मिसेस आहे सौ सारिका अतुल भगत. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण आम्ही परत उभे राहणार आहोत BJP तर्फे. आणि व्यवसाय लपवायचा असं काहीच नाही. व्यवसाय जो आहे तो आहेच. आणि हा आमचा शौक आहे. शौक आजपासून नाही, शौक एक 25 वर्षापासून आम्ही बैलगाडी क्षेत्रात आहोत आणि चांगल्या प्रकारे आम्ही घरचीच गाडी खेळतो. दादा, आज राजा आणि तानाजी खूप चांगले गुलाल प्राप्त झाले आहेत. काय सांगाल राजाबद्दल? कुठून घेतला राजा? राजा आम्ही पुण्यातून कोरालेमधून घेतला. आदात असताना एक 12 महिन्याचा असताना बारामतीमधून घेतला. कोरालचे आमचे मामा आहेत, मारुती मामा होमने, त्यांनी आम्हाला घेऊन दिला. आणि तानाजीबद्दल काय सांगा? तानाजी आमचा दोन्ही कांदी पब्लिकचा हुकमी हक्क आहे. 40 गावावरून आम्ही घेतला त्याला. बाला शिंदेकडून, सिंधीमधून बाला थेटेकडून घेतलाय. आणि तानाजीने आमचं नाव आणि राजाने आमचं नाव मुंबईमध्ये घरच्या गाडीमध्ये आता तरी टॉपला नेऊन ठेवलंय. म्हणजे त्यांनी आमचं चांगलं नाव केलं, आमची ओळख बनवली. अ, दादा, आज सर्व सहकारी तुमच्या सोबत दिसत आहेत. काय सांगाल सहकाऱ्यांच्या बद्दल? सहकारी नाही, त्या बैलाचे मालकच आहेत आणि आम्ही सर्व घरचे आहोत. आम्ही सर्व भाऊ आहोत. ते आमचे बाबा आहेत. आम्ही एकत्र येतो आणि आम्ही नियोजन एकत्र करतो. कोण इथं हे नाही, सर्व बैलाचे मालकच आहेत. आणि बैलाला पैसे पण सर्व तेच लावतात. माझा पैसे पण लागत नाही शर्तींना आणि त्यांचं प्रेम आहे बैलावरती. दादा, आज उंबरवेढा पाटी आणि खूप चांगलं नियोजन झालेलं आहे. खाली खाली सुट्टीला कॅमेरासुद्धा लावलेला आहे आणि पट्टीसुद्धा लावलेली आहे. काय सांगाल नियोजनाबद्दल? सोमनाथ माझा मित्रच आहे. सोमनाथने खूप सुंदर असतं, म्हणजे त्यांनी बोलल्याप्रमाणे नियोजन केलंय आणि मुंबईमध्ये असं नियोजन परत होणे नाही. कारण का सोमनाथनी जे बोलले आणि ते करून दाखवलं. कारण टोकन सिस्टीममध्ये गाड्या सोडणं, सुट्टीला चांगलं नियोजन, कॅमेरा, गाडीला 80% नाही 90% बॅरिगेट आहे आणि चांगलं नियोजन. खालती पण माणसं खूप ठेवलेत. आणि भार्गवीला वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देईल, कारण तिच्या वाढदिवसानिमित्त हा मैदान भरवला. आणि सोमनाथच्या आग्रा खातीर आम्ही इकडे आलो आणि आम्हाला गुलाल प्राप्त झाला, त्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या बैलांनी आमचं नाव मोठं ठेवलं. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की आम्ही मोठ्या सोन्यावर राजाचा आज फेरा पण काढला या मैदानात आणि तो आनंद म्हणजे द्विगुणित आहे. बघा मित्रांनो, आज दादांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि आज मैदानामध्ये मोठ्या सोन्याने एंट्री केलीच. आणि त्याच्यासोबत आज राजाचा फेरासुद्धा झालेला आहे. दादा काय सांगाल, आज राजा आणि सोन्या पब्लिकला बघायला मिळाला मैदानामध्ये, ही जोडी आज फेऱ्याला पळाली. जेव्हा आम्ही राजा घेतला ना, तेव्हापासून आमचं म्हणजे स्वप्न होतं का एकदा तरी चांगल्या बैलात, म्हणजे सोन्याच्या ह्याच्यात पळावं. पण आज आज तो आमचा भाग्य का आज तो क्षण आला आणि आमचा राजा सोन्यावर फेरा काढायला भेटला. कारण काय माहिती आहे, प्रत्येक गोष्टीला संयम पाहिजे आणि संयमाने राजाला आज फेरा झाला आणि आम्ही सर्वजण खुश आहोत. कारण का राजाबरोबर फेरा काढणं, सोन्यावर फेरा काढणं राजाचं म्हणजे एक स्वप्नच होतं आमचं. खूप चांगलं दादाने सांगितलं आणि सहकारीसुद्धा सोबत आहेत, त्यांना पण विचारूया. दादा, तुमची ओळख सांगा. मी प्रवीण भगत, धाकटा कांदा. काय सांगाल, आज राजाने गुलाल प्राप्त झालेला आहे आणि प्लस पॉईंट असा आहे की सोन्यासोबत आज फेरा झाला आहे. सोन्या 50-50. ते आमचं भाग्य झालं, कारण का आम्हाला असं वाटत होतं का सोन्याबरोबर आम्ही एकदा तरी आमचा राजा पालावा म्हणून. ते आम्हाला योग आला आज. त्या दिवशी त्याहीच नियोजन केलं जयेश भाऊजी. आम्ही गेलो तर भाऊजी बोललं आपण फेरा काढू. चालेल, त्याच्यासाठी आम्ही बैल घेऊन आलो इकडे. मित्रांनो बघा, राजाचा आज सोन्यासोबत सुद्धा फेरा झालेला आहे आणि सहकाऱ्यांना आनंदसुद्धा आहे. आज सहकारी त्यांना सुद्धा विचारूया. दादा काय वाटतंय तुम्हाला? आज चांगलं वाटतं सोन्यासोबत बोलून. लय वर्षाची इच्छा होती, ती आज पूर्ण केली आहे.
राजाबद्दल काय सांगाल आज? राजा हुकमी हक्क आहे. आतून गाडी सोडणारच नाही. बैल जेवढा ताणव तेवढा या करतो बैल समोरच्या गाडीला. बघा मित्रांनो, सहकारी पण खूप चांगला सहकार्य करत आहे आणि त्यांना आनंद सुद्धा आहेत. आज दादांना विचारूया. दादा, तुम्ही बिनजोडला तर नाव उंच नेलेलंच आहे. काय वाटतंय आज या सीझनमध्ये अजून काय वाटतंय? तानाजी काय करून दाखवेल राजासोबत? तानाजी म्हणजे तुम्हाला खोटं नाही बोलत. तानाजी पब्लिकचा दोन्ही खांदी खूप सुंदर पळतो आणि पब्लिकला कापूनच पळतो. आजपर्यंत फेल केला नाही आणि तानाजी मुळेच आमचा राजा उजेडात आला. कारण का आतल्या बैलापेक्षा पब्लिकच्या मुंबईची पब्लिक तुम्ही बघता सर, पब्लिकच्या बैलामध्ये पळणं खायचे काम नाही आणि तानाजी पब्लिकला न डगमालता पळतो आणि सुंदर अशी दोघांची गाडी जुलून पडते. घरची गाडी कोणाची एवढी जुलून पळत नाही. पण देवाची कृपा आहे का आम्हाला देवा श्री गणपतीचा आशीर्वाद आहे आणि आमची गाडी घरची चांगली पळते. दादा, आज बैलांमुळं तुमचं नाव खूप उजेडात आलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा आज एवढे मोठे तुम्ही समजा व्यवसायसुद्धा आहे आणि नामांकित आहेत. तरी पण तुम्हाला ही आवड निर्माण झालेली आहे. मैदानात आल्यानंतर दादा काय वाटतं तुम्हाला? कसा आनंद वाटतोय? मैदानात आल्यावरती जो फील होतो ना, म्हणजे ट्रेस असतो धंद्याचा बोला, बाकी राजकारणाचा बोला, तो मैदानात आल्यावर बैलांच्या सानिध्यात आल्यावरती ना निघून जातो आणि एकदम हे होतं आणि आमचा खेळ आहे ना, माझा बारका भाऊ अमोल भगत याचा खेळ आहे. आज जवळपास 25 वर्षापासून आम्ही हा खेळ जोपासलेला आहे आणि बैलांनी आम्हाला 25 वर्ष साथ दिली. पण तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जवळपास 20 वर्षापासून स्वतःचीच गाडी पळवतो. पेऱ्यामध्ये आम्ही खूप कमी पळतो. जर बैल नसेल पब्लिकचा तर आम्ही पब्लिकचा बैल घेतो, आतला नसेल तर आतला घेतो. पण देवाच्या कृपेने आम्हाला दोन्ही बैलं चांगली लागलेत. तर त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला, कुठल्यातरी महादेवाचाच आशीर्वाद आहे की आमची बैलं चांगली पळतात. बघा मित्रांनो, खूप चांगलं दादांनी सांगितलंय. कारण 20 वर्ष आज पैऱ्यामध्ये गाडी आणि स्वतःचीच गाडी पळते, घरचाच साज पळतोय. अ, आज दादा आहेत त्यांना सुद्धा विचारूया. दादा काय सांगाल? आज तुम्ही तर नियोजन करत असता. काय नियोजन काय नाही, बैलांची पारख मीच करतो आणि बैल तो मी म्हणजे एकच फेरा होता त्याला, तेव्हा आम्हाला बघितलं होता आणि आमच्या कोराच्या मामाताईने आम्हाला पहिला तो बैल घेऊन दिला. जेव्हा सीझन चालू होतं तेव्हा, म्हणजे आपले बंदीच्या नंतर. त्यानंतर मग त्याला बैल बघत बघत नंतर आम्ही तानाजी 40 गावांना शोध काढला, मग तानाजी विकत घेतला. मग घरचीच गाडी पहिल्यापासून माझा शौकच आहे घरची गाडी पळवायचा. बाकी आपल्याला ती जमत पण नाही, दुसऱ्या याच्या पेरात जाऊ देत आणि बैलला त्याला कोणता मागायचा. त्याच्या आपली स्वतःचे आहेत ना आणि मी दोन्ही साईडने माझ्या गाड्या पळतात. दादा, आज सहकारी तुमच्या सोबत आहेतच आणि खूप चांगले असे तुमचे सहकारी दिसतात. काय सांगाल सहकाऱ्यांबद्दल? सहकारी ते आमची घरातलीच आहे ती सगळी. म्हणजे आमचे सगळे काकाची पोरं आहेत, मामाची पोरं आहेत, आम्ही सगळी घरातलीच कुटुंबातलीच आहेत. आणि त्यांचा सहकार्य काय वाडा ग्रुपचीच बैल आहेत, ती त्यांचीच बैल आहेत. ते आमचे मालक म्हणून आम्ही कधी समजला पण नाही. आणि आम्ही दोघं तर सेवा पण नाही करत जास्त, तेच सेवा करतात जास्त बैलांची. बघा मित्रांनो, आज मालक सुद्धा सहकाऱ्यांबद्दल खूप चांगलं सांगत आहे. दादा, आज उंबरवेढा मैदान भरला होता. नियोजनाबद्दल काय बोलाल? उंबरवेड्याला आम्ही नंतर आले मागून. पहिले आम्ही एक 5 जण आलतो, बैलं पण आलती. बैलं बांधली आणि तिथं गेलतो. ते नाव बिंजोला नाव होतं एलकुंदेवाल्यांचा. तर आम्ही त्याचं नाव फिरवलं लगेच. त्यांचं नाव होतं 2 बालदे 21,000 वर. आणि नियोजन काय नाही. आपली गाडी स्वतःची पळते, आपण त्याला घाबरायला पाहिजे, कुठलं नियोजन करायला पाहिजे. आपल्याला काय दोन्ही साईडून आम्हाला दोन्ही साईडून जमतंय, डावी उजवी कुठे पण. एखाद्या अड्ड्यात आमची या साईडला पण गाडी जात नाही, त्या साईडला पण गाडी जात नाही. तुम्ही डावीला म्हणणार, उजवीला पण नाही, लगेच नेल तर ती गाडी त्याच मार्गाने येणार, अशी बाजूला कुठंच जाणार नाही. खूप चांगलं दादाने सांगितलेलं आहे. दादा, आज तुमचं नाव राजा आणि तानाजीने केलेलं आहे आणि खूप चांगला असा गुलाल प्राप्त झालेला आहे. आजचं नियोजन खूप चांगलं आहे आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आणि तुमच्या चॅनलचा आणि तुमचं पण मनपूर्वक आभार आमची बाईट घेतल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.